आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की अभिनेता म्हणून आपण सर्वश्रुत आहातच, पण आपण नेते देखील होतात असं मला कळलेलं आहे. आणि तेही अगदी ऐन उमेदीच्या काळामध्ये आपण इलेक्शन लढलेलं असं मला कळलेलं आहे. तर तो नेमका काय किस्सा आहे मला नक्की जाणून घ्यायला आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांना. हां, काय झालं एका बेसावत क्षणी आमच्या ग्रुपवरती एक जबाबदारी आली. काय झालं की महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालय, तिथे माझं माध्यमिक शिक्षण झालं. आणि त्यावेळी वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीजचे जे यूथ विंग्ज असतात त्यांचे तिकडे इलेक्शनला लढणं असायचं. मी जेव्हा TYBCOMला होतो त्यावेळी आमच्या ग्रुपने असं ठरवलं की यावेळी आपण कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला आपल्या कॉलेजमध्ये येऊ द्यायचं नाही. सो मी आणि प्रसाद देसाई नावाचा माझा मित्र जो CA झाला, आम्ही असं दोघांनी ठरवलं की मी चेअरमनला आणि तो जनरल सेक्रेटरी या पदासाठी उभे राहणार. आणि आम्ही असं म्हणणार की नो एंट्री टू पार्टी पॉलिटिक्स. कॉलेजमध्ये ही वेळी मला वाटतं हे धाडसाचं होतं. धाडसाचं, प्रचंड धाडसाचं होतं. दुसरं धाडसाचं काम असं होतं की यावेळी इलेक्शनच्या निमित्तानं कोणीही मारामारी करणार नाही. मारामाऱ्या व्हायच्या. कॉलेजमध्ये इलेक्शनला खूप मारामाऱ्या व्हायच्या, आजही होत असतील माहीत नाही, पण इलेक्शनच्या निमित्तानं खूप मारामाऱ्या व्हायच्या. तर मारामारी करणार नाही. ज्यांना कोणाला इलेक्शन लढवायचं आहे त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन त्याला काय म्हणायचं आहे ते भाषणाच्या स्वरूपात सांगायचं. त्यामुळे काय झालं की भाषण ज्याला करता येत नाही किंवा ज्याला बोलता येत नाही तो इलेक्शनला उभंच राहणार नाही. मुळात तुला बोलता आलं पाहिजे, तुझं म्हणणं मांडता आलं पाहिजे. सो आम्ही सगळ्यांनी जाऊन प्रत्येक वर्गात आम्हाला काय म्हणायचं आहे ते भाषणातून सांगितलं आणि लोकांना वोटिंग, विद्यार्थ्यांना वोटिंग करण्याचं आव्हान दिलं. आणि त्यानंतर मी चेअरमन आणि प्रसाद देसाई जनरल सेक्रेटरी झालो. निवडून आलो त्या वर्षी. पण ते एकच वर्ष होतं. यावर्षी आम्ही नो एंट्री टू पार्टी पॉलिटिक्स. आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं एक भाषणं तर करायचीच आहेत पण पोस्टर्स लावायची. तुम्हाला ही काम केलंय, भाषणं केलेली आहेत, पोस्टर्स लावलेले आहेत. पुष्कर श्रोत्रीने हे सगळं ऐन उमेदीच्या असल्यामुळे माझी चित्रकला चांगली असल्यामुळे पोस्टर्स मीच बनवले आहेत माझी. आणि त्याला आम्ही एक आयडिएशन असं केलं होतं की नो पार्किंगचा बोर्ड असतो ना तसा P क्रॉस आणि त्याच्यावरती लिहिलं होतं नो एंट्री टू पार्टी पॉलिटिक्स. सो P अशी पोस्टर्सची युद्ध केली होती. पोस्टरचं युद्ध होतं.